नमो बुद्धाय. मित्रांनो, कशा आहात? सगळ्यां आनंदी असाल अशी अपेक्षा करतो. पुन्हा आपण भेटलो आहे एका नवीन अशा विषयावरती, तो भगवान बुद्धांच्या उपदेशाचा भाग आहे. आणि भगवान बुद्धांचा उपदेश हा मानव जातीच्या कल्याणासाठी, आनंदासाठी, सुखी समृद्धीसाठी आहे. भगवान बुद्धांचा शब्द आणि शब्द हा मानवाला सुखी करण्यासाठी आहे. त्यांचा उपदेश हा आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवण्यासाठी आहे. भगवान बुद्धांनी आपल्याला जे उपदेश केला त्यामधनं आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येतात. भगवान बुद्धांनी आपल्याला या जीवनामधील सत्य सांगितलेलं आहे. ते 4 आर्य सत्याच्या स्वरूपात आपण पाहतो. भगवान बुद्धांनी प्रथम सांगितलं की या जगामध्ये दुःख आहे आणि प्रत्येक जण आपण पाहतो हा वेगवेगळ्या दुःखांनी व्यापलेला आहे. तसं जर बघितलं तर दुःख जे आहे हे दुःख 12 पद्धतीचे आहेत असे आपण पाहतो. आणि आणखी थोडंसं आपण खोलवर जाऊन बघितलं तर बुद्धांनी आणखी बरेच दुःखाच्या व्याख्या केलेल्या आहेत. परंतु आपल्याला इथं समजण्यासाठी 12 दुःख समजणे खूप आवश्यक आहे. एवढे जरी समजले तरी आपण आपल्या जीवनाला सुवर्णमय करू शकतो, सुखी आनंदी करू शकतो. ज्यामध्ये जाती ही दुःखा, जरा ही दुःखा, व्याधी ही दुःखा, मरण ही दुःखा, अप्रिय व्यक्तीचा आपल्याला लाभलेला सहवास सुद्धा दुःखात असतो आणि प्रिय व्यक्ती आपल्यापासून दूर गेला त्याचा विरह सुद्धा दुःखद असतो. दुःखद असते प्रत्येक ती गोष्ट जी आपल्या मनाच्या विरुद्ध झालेली असते, ते सुद्धा एक दुःख आहे. आणि पंच उपादान खंड ही दुःखा असे भगवान बुद्ध म्हणतात. म्हणजे 7 आणि हे 5 असे 12 पद्धतीचे दुःख आपल्याला जीवनामध्ये येत असतात. मग आता दुःख आहे एवढ्यावर भगवान बुद्ध आपल्याला सांगून थांबले नाहीत, तर त्यानंतर त्यांनी त्या दुःखाची कारण सुद्धा असतात ही गोष्ट सांगितली. म्हणजे दुसरं आर्य सत्य बुद्धांनी त्या ठिकाणी सांगितलं की दुःखाला कारण सुद्धा आहेत. आणि आपण प्रत्येक जण पाहतो, सांगतो, जाणतो सुद्धा की आपल्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट आपण जेव्हा करतो, मग ती कुठलीही असो, त्या प्रत्येक गोष्टीला कारण असतं. बुद्धांनी सुद्धा त्यांच्या उपदेशामध्ये प्रतित्य समुत्पाद आपल्याला सांगितलेला आहे. कार्य कारण भाव, प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं. आणि आता दुःख आहे तर दुःखाला सुद्धा काय कारण आहेत. मग दुःखाला काय कारण आहेत, तर दुःखाला सगळ्यात मोठं आणि मेन कारण म्हणजे तृष्णा. तृष्णा ही दुःखाचं कारण आहे आणि आपण सगळे हे तृष्णेने व्यापलेलो आहोत. जन्म झाल्यापासून तर मरणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपण तृष्णेने ग्रसित झालेलं असतो. आपलं मन तृष्णेमध्ये विलिप्त झालेलं असतं, डुबलेलं असतं. या तृष्णेला जर आपण समजलं तर आपण दुःखाचं जे कारण ही तृष्णा आहे त्याला आपण संपवू शकतो. तर तृष्णा सुद्धा 3 प्रकारच्या असतात. त्यामध्ये बघितलं तर एक भवतृष्णा आहे, एक विभव तृष्णा आहे आणि एक कामतृष्णा आहे. भवतृष्णा काहीतरी निर्माण करण्याची तृष्णा आपल्यामध्ये असते. मी असं करेल, मी तसं करेल, उद्या माझं असं होईल, मी उद्या तसं करेल, असं जे आपला भाव आपण उत्पन्न करत असतो, भाव नेहमी उत्पन्न करत असतो, ती म्हणजे त्याच्या संबंधीची मी असं करणार, मला असं करायचं आहे, मला असं पाहिजे आहे, हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या तृष्णेमध्ये येतात. आणि ती तृष्णा म्हणजे भवतृष्णा. दुसरं विभव तृष्णा, माझ्यापासून हे संपून जाईल, माझ्यापासून हे निघून जाईल, विनाश होईल, माझ्याजवळचं संपून जाईल, मी संपून जाईल, माझं जीवन संपून जाईल, माझं घर मला सोडावं लागेल, माझं गाव मला सोडावं लागेल, माझ्या जवळच्या सगळ्या प्रिय वस्तू मला सोडावं लागेल, या संपणाऱ्या, या निघून जाणाऱ्या. असं झालं तर मी सुद्धा या विचाराने सुद्धा दुःखी होतो. याला विभव तृष्णा असं म्हटलं जातं. आणि आपण सगळे जाणतो की कामतृष्णेने आपण नेहमी पछाडलेलो असतो. ज्याच्यामध्ये आपण पाहतो कामतृष्णा म्हणजे ज्याच्यामध्ये इंद्रिय भोगाची
आपल्याला असलेली आसक्ती, आपल्याला असलेली इच्छा, आपल्याला असलेला लोभ या म्हणजे तर तृष्णा आहे. ती कुठली तर कामतृष्णा आहे. डोळ्यांनी चांगलं रूप दिसलं पाहिजे, कानाने चांगलं ध्वनी मला ऐकायला आले पाहिजे, चांगले शब्द मला ऐकायला आले पाहिजे, जिभेला मला चांगले चांगले पदार्थ चाखता आले पाहिजे, त्वचेला आपल्याला चांगला चांगला स्पर्श आपल्याला घेता आला पाहिजे, आपल्याला चांगला सुगंध वास आला पाहिजे. ह्या 5 इंद्रियांच्या आवश्यक त्याच्या विषयाशी निगडीत असलेल्या आपल्या तृष्णा आहेत. आणि या भोगण्याच्या तृष्णा आहेत. ह्या भोगण्याच्या तृष्णा आहेत. आणि एक मनाला सुद्धा आपण पाहतो तृष्णा असतात. जे जे आवडत आहे ते सगळं पाहिजे आहे, आणि जे पाहिजे आहे ते आणखी पाहिजे आहे, असा जो भाव असतो, असा जो इंद्रियांना उपभोगण्याचा भाव असतो, त्याला आपण कामतृष्णा असं म्हणतो. आणि या तृष्णेमुळे तो दुःखाची उत्पत्ती होते. मग पुढे आपण पाहतो भगवान बुद्धांनी तिसरं आर्य सत्य सांगितले आहे. ते दुःख आहे, दुःखाची कारणं आहेत एवढं सांगून थांबले नाहीत, तर तिसरं सुद्धा आर्य सत्य त्यांनी सांगितलं की जे दुःख आहे, जे दुःखाचे कारण आहेत, त्याला नष्ट सुद्धा केलं जाऊ शकतं. दुःख निरोध, दुःखाचा निरोध सुद्धा केला जाऊ शकतो. आणि तो कसा केला जाऊ शकतो तर तृष्णेला संपवून आपण दुःखाचा निरोध करू शकतो. बुद्धांनी आपल्याला प्रतित्य समुत्पादामधल्या ज्या काही कड्या आहेत त्या कड्यांमध्ये तृष्णेची उत्पत्ती कशी आहे हे जर आपण जाणून घेतलं तर आपण तृष्णेला संपवू शकतो आणि आपण दुःखमुक्त होऊ शकतो. तर तृष्णा कशी उत्पन्न होते तर तृष्णा वेदनेपासून उत्पन्न होते. आणि वेदना कशी उत्पन्न होते तर फस्सो, जो पाली शब्द आहे फस्सो, फस्सो म्हणजे आपल्या इंद्रियांचा त्याच्या विषयाशी झालेला संपर्क. आणि या संपर्कामध्ये कशा पद्धतीच्या संस्काराने आपल्याला तिथे वेदना पाहायला मिळतात, त्या वेदनाच्या स्वरूपामध्ये समोर त्याच्या तृष्णा आपल्याला पाहायला मिळतात. त्या तृष्णा जर आपण तिथे रोखल्या तर पुढचं जे आहे तृष्णा म्हणजे तन्हा, तन्हा पच्चाया उपादान, आणि उपादान पच्चाया भव. तन्हा म्हणजे तृष्णा, तृष्णा काय करते आसक्तीला उत्पन्न करते, आणि आसक्ती काय करते तर भवाला उत्पन्न करते. पण जर का आपण आसक्ती उत्पन्न केली नाही तर भव उत्पन्न होणार नाही. आणि जर आसक्ती उत्पन्न करायची नसेल तर आपल्याला तृष्णेला थांबवावं लागतं. म्हणजे तृष्णाच जर नसेल तर आसक्ती नसेल, आसक्ती नसेल तर भव नसेल. म्हणजेच काय, ज्यात काही तृष्णा आहे या तृष्णेला आपण थांबवू शकतो जर का हे जे आपले 6 आयतन आहेत, इंद्रिय आहेत, 6 इंद्रिय आहेत, आणि या 6 इंद्रियाचं वेगवेगळ्या विषयाशी त्याच्या विषयाशी होत असलेला जो संपर्क आहे, आणि त्यामधनं ज्या पद्धतीनं वेदना उत्पन्न होत आहे, त्यामधनं जे संज्ञा उत्पन्न होत आहे, त्यामधले संस्कार उत्पन्न होत आहे, त्यामध्ये विज्ञान उत्पन्न होत आहे, ह्याला जर आपण सजगतेने, जागरूकतेने आपण जर जाणलं तर आपण त्या ठिकाणी तृष्णेला उत्पन्न करू शकणार नाही, तृष्णेला शमवून टाकेल. आणि ही अवस्था आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याला शिलाचं आचरण करावं लागेल, आपल्याला मनावरती काम करावं लागेल, आणि आपल्याला आपल्या मनाला संयमित करणं आपल्याला शिकावं लागेल. ते जर आपण केलं तर आपण आपल्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीची तृष्णा उत्पन्न होणार नाही याची काळजी आपण घेऊ. आणि तृष्णा उत्पन्न झाली नाही तर मग तृष्णा जर प्रत्येक दुःखाचं कारण बुद्धांनी म्हटलेलं आहे तर ती उत्पन्न नसेल होत तर कुठलं दुःख सुद्धा तिथे राहणार नाही, आपण दुःखमुक्त होऊ. पण बुद्धांनी दुःखमुक्त व्हायचं आहे, दुःख निरोध आहे एवढं म्हणून ते थांबले नाही, तर बुद्धांनी चौथं आर्य सत्य सांगितलं, दुःख निरोध गामिनी पटिपदा. दुःख निरोध करण्याचा मार्ग सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलाय.
हे चौथं आर्य सत्य भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि त्यामध्ये ते सांगतात की हा मार्ग दुसरा तिसरा कुठलाच नाही, तर तो आहे आर्य अष्टांगिक मार्ग. या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये 8 गोष्टी आहेत, 8 अंग आहेत आणि हे 8 अंग एकमेकांशी जुडलेले आहेत. त्या 8 अंगामध्ये अंगाला 3 भागामध्ये विभागले आहे: शील, समाधी आणि प्रज्ञा. तर प्रज्ञेपासून सुरुवात होते. त्याच्यामध्ये 2 अंग येतात: सम्मा दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी, जे प्रज्ञेचा भाग आहे, आणि सम्मा संकल्प म्हणजे सम्मा संकल्प हा सुद्धा परिपूर्ण इच्छेचा भाग आहे. म्हणजे हा दोन्ही गोष्टी ज्या आहेत, 2 अंग जे आहेत, हे प्रज्ञेची अंग आहे. सम्मा संकल्प अँड सम्मा दृष्टी म्हणजे सम्मा दृष्टी, हे दोन्ही भाग प्रज्ञेचे आहेत. दुसरे 3 भाग त्यांनी सांगितले आहे, ज्यामध्ये आपण शीलाचरणाशी रिलेटेड आहे. ते आपण पाहतो की सम्मा कम्मंतो, सम्यक कर्म, सम्मा वाचा, सम्यक वाचा वाणी, आणि सम्मा उपजीविका. मतलब आपण जे जीतो, आपण जे जीवन आहे, हे जे जीवन आहे, हे जीवन आपण व्यवस्थितपणे आपली दैनंदिनी असली पाहिजे. जीवनाला लागणारी जी आपण उपज कमावतो, ती कमावती उपज जी आहे ही चांगल्या मार्गाची असली पाहिजे, सद्मार्गाची असलेली पाहिजे. त्यामध्ये कुठेही भ्रष्टाचार नको, कुठे कोणाला लुबाडणं नको, अशा पद्धतीचं आपलं जीवन व्यापन असलं पाहिजे. त्यासाठी लागणारी कमाई आपण या मार्गाने कमावली पाहिजे. सम्मा कर्मांत चांगले कर्म आपण केले पाहिजे. आणि आपली भाषा जी आहे, आपली वाणी जी आहे, ही सुद्धा सम्यक असली पाहिजे, शांत असली पाहिजे, मृदू असली पाहिजे, कोणाला दुखावलं जाणार नाही अशी असली पाहिजे, सत्य असली पाहिजे आणि दुसऱ्यांना प्रेरित करणारी असली पाहिजे. हा दुसरा भाग येतो, ज्याच्यामध्ये आपण सम्मा कम्मंतो, सम्यक कर्म, सम्यक वाचा आणि सम्यक उपजीविका हे शीलाचे भाग आहे. ह्या तिन्ही गोष्टी शीलावर अवलंबून आहेत. आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे सम्मा समाधी, सम्मा समाधीशी रिलेटेड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण पाहतो की प्रथम याच्यामधला भाग जो येतो तो येतो सम्मा व्यायाम. परिपूर्ण व्यायाम आपला असला पाहिजे, प्रयत्न परिपूर्ण असले पाहिजे. व्यायाम म्हणजे प्रयत्न. त्यानंतर सम्मा सती, सम्मा सती, सती म्हणजे जागरूकता, सजगता. आपल्यामध्ये सम्यक म्हणजे परिपूर्ण जागरूकता असली पाहिजे. प्रत्येक क्षणाला काय करतोय, का करतो आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आपण कुशल कर्म करतोय का, अकुशल कर्म करतोय का, मग ते कायाचे असो, ते वाचेच असो, ते मनाचे असो, काया वाचा मनानं सजग राहून प्रत्येक क्षणाला आपलं काया वाचा मन हे कुशल कर्मामध्ये व्यस्त असलं पाहिजे, कुशल कर्माच्या दिशेनं असलं पाहिजे. याची जाणीव, याची सजगता, याची जागरूकता ही नेहमी असली पाहिजे. याला सम्मा सती असं आपण म्हणतो. जीवन जगत असताना आपल्याला उठल्यापासून झोपेपर्यंत आणि प्रत्येक क्षणाला जे जे कार्य आपण करतो ते सजगतेने केले पाहिजे, ध्यानपूर्वक केले पाहिजे, जागृतीपूर्वक केले पाहिजे. म्हणजे आपण ध्यानपूर्वक, जागृतीपूर्वक जीवन जगू. आपल्याकडनं दुष्कर्म होणार नाही, कुकर्म होणार नाही, याची आपण काळजी घेऊ. सम्मा व्यायाम जे आपण म्हटलं म्हणजे प्रयत्न, आपले प्रयत्न जे आहे हे सम्यक असले पाहिजे, परिपूर्ण असले पाहिजे. कोणते प्रयत्न करायचे आपल्याला? आपल्याला 4 प्रयत्न करत राहायचे आहे की कुठलाही वाईट विचार मनामध्ये उत्पन्न होऊ द्यायचा नाही. पहिलं गोष्ट झालं तर त्याला लगेच संपून टाकायचं, शमवून टाकायचं, ही दुसरी गोष्ट. मनामध्ये चांगले विचार उत्पन्न करायचे आहे, ही तिसरी गोष्ट. आणि जे विचार चांगले उत्पन्न झाले आहेत, त्या चांगल्या विचारांना आपल्याला त्याचं संवर्धन करायचं आहे, त्याला सांभाळून ठेवायचं आहे, त्याला वाढवायचं आहे. असं हे चौथं प्रयत्न आपल्याला आयुष्यामध्ये करायचा असतो, ज्याला आपण सम्मा व्यायाम असं म्हणतो. म्हणजे मनाचा व्यायाम, चित्ताचा व्यायाम आपण त्या ठिकाणी करत असतो.
काया वाचा मनाचा व्यायाम आपण नेहमी करत गेलो पाहिजे आणि काया वाचा मनाने आपले सम्यक व्यायाम तिथे झाला पाहिजे, प्रयत्न झाले पाहिजे. आणि मग येतं सम्मा समाधी. सम्मा समाधीमध्ये आपण पाहतो की समाधीमध्ये सुद्धा 3 गोष्टी येतात, ज्याच्यामध्ये ज्या लोकांचं, ज्या मनुष्याचं मन चांगलं आहे, ज्याचं शीलाचरण चांगलं आहे, ज्याचं चित्त शांत आहे, ज्याचं चित्त शांत होतं, असे लोक, असे आचरणशील लोक, असे शीलवान लोक समाधीमध्ये समोर जातात. आणि समाधीचा जो भाग आहे हा 3 गोष्टीमध्ये येतो. प्रथम येतं एकाग्रता, नंतर येतं त्याच्या एकाग्रतेमुळे मिळणारा जो परिपाक आहे, जो विपाक आहे, तो जो त्याचं म्हणजे फळ आहे, तो फळ, आणि तिसरी अवस्था म्हणजे समाधी अवस्था आपण त्या ठिकाणी पाहत असतो. ध्यानाच्या वेगवेगळ्या अवस्था आहे, त्या समाधीच्या अवस्था आपण तिकडे पाहतो. मग ते रूप ध्यान असो, अरूप ध्यान असो, हे करत करत आपण समाधीमध्ये जातो. आणि समाधी म्हणजे काय असते तर सरळ सरळ जे बुद्धत्व आहे, जे श्रेष्ठत्व आहे, जे सर्वज्ञता आहे, जे निसर्ग आहे, या निसर्गाचं सत्य म्हणजे बुद्धत्व आहे. आणि या बुद्धत्वामध्ये स्वतःला स्थापन करणं. बुद्धत्व म्हणजे काय तर शुद्धता आहे, शुद्ध मनाची अवस्था आहे. आणि या शुद्ध मनाच्या अवस्थेमध्ये स्वतःला प्रस्थापित करणं, अशी जी अवस्था आहे त्यालाच आपण समाधी अवस्था असे म्हणतो. जे यांनी या जगामधलं जे सत्य आहे, निसर्गामधलं जे सत्य आहे, त्या सत्य स्वरूपामध्ये स्वतःला स्थित करणं म्हणजे समाधी आहे. अशा या समाधीमध्ये स्थित आपण होत असतो. आणि मग हा जो मार्ग भगवान बुद्धांनी दिलेला आहे, आर्य अष्टांगिक मार्ग, त्याला आर्य अष्टांगिक मग्गो असं म्हटलं जातं. अष्टांगिको मग्गो, 8 अंगांचा हा जो मार्ग आहे, हाच मार्ग आपल्याला सामान्य मनुष्याकडून असामान्य अवस्थेकडे घेऊन जातो. जो अजागृत माणसाच्या अवस्थेकडून, अजागृत मनाच्या अवस्थेकडून जागृत मनाच्या अवस्थेकडे घेऊन जातो, जो आपल्याला बुद्धत्वाकडे घेऊन जातो, जो आपल्याला तृष्णामुक्तीकडे घेऊन जातो, जो आपल्याला दुःखमुक्तीकडे घेऊन जातो. असा हा आर्य अष्टांगिक मार्ग. हाच मार्ग म्हणजे आपल्याला सर्व दुःखांना संपवण्याचा मार्ग आहे, तृष्णामुक्त होण्याचा मार्ग आहे, भवमुक्त होण्याचा मार्ग आहे, भयमुक्त होण्याचा मार्ग आहे, सुखी, आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग आहे. आपल्या सगळ्यांचं या मार्गांनी मार्गक्रमण हो आणि आपल्या सगळ्यांना आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान लाभो. आणि हे फक्त शक्य आहे भगवान बुद्धांच्या आर्य अष्टांगिक मार्गावर जेव्हा आपण चालायला लागतो तेव्हा. म्हणून सर्वांनी भगवान बुद्धांच्या उपदेशाला समजून घ्यावं आणि जीवनामध्ये अंगीकारावं, म्हणजे आपलं कल्याण होईल, आपल्या सगळ्यांचं कल्याण होईल, आपल्या सगळ्यांचं कल्याण हो. या मंगल कामनेनं आपण थांबूया. नमो बुद्धाय.